चला आपण पृथ्वीवरून भारतात आलो होतो. ठीक आहे, मागच्या लेक्चरची थोडीशी 2 मिनिटात पार्श्वभूमी. भारत स्थान कुठं आहे? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कुठं बघितलं? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. मग महाराष्ट्र स्थान कुठं असेल? उत्तर पूर्व गोलार्धात असेल का नाही? ठीक आहे, आपण बघितलं जगामध्ये क्षेत्रफळ दृष्टीने एकूण भारताचा कितवा क्रमांक आहे? 7वा आहे. कितवा आहे? 7वा आहे. कितवा आहे? 7वा. त्यात आपण बघितले पहिले 7 देश. रशिया बघितला 1 नंबरला, नंतर दुसरा काय बघितला? कॅनडा, तिसरा चीन, चौथा उत्तर अमेरिका, 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया, 7वा इंडिया. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग आपण कुठं आलो? भारतात आलो. भारतात आल्यानंतर आपण काय केलं? भारतातील क्षेत्रफळ दृष्टीने पहिले 5 राज्य बघितले. 1 नंबरला कुठला होता? राजस्थान होतं. 2 नंबरला गुजरात होतं. 3 नंबरला काय आहे? महाराष्ट्र आहे. हे आपण बघितलेलं आहे. 3 नंबरला महाराष्ट्र, 4 नंबरला उत्तर प्रदेश आणि 5 नंबरला गुजरात. हे बघितले. 1 मिनटं. 2 नंबरला काय आहे इथं? सॉरी, मध्य प्रदेश आहे. 2 नंबरला काय आहे? मध्य प्रदेश आहे. 3 नंबरला आहे महाराष्ट्र. 4 नंबरला काय आहे? UP आहे. 5 नंबरला आहे गुजरात. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आपण महाराष्ट्रापर्यंत आलो आपण, म्हणजे एकंदर पृथ्वी बघितली. पृथ्वी बघितल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये पृथ्वीचा एक पॉईंट थोडा सांगायचं राहून गेला माझा. तो म्हणजे पृथ्वीचा सेंट्रल जो पॉईंट आहे, मध्य पॉईंट जो आहे, समजा आपण पृथ्वीचा असा जर एक छेद घेतला, वरचा भाग आहे सियाल, त्याचा भागचा आहे खाल्ला सायमा. कुठला आहे? सायमा. आणि पृथ्वीचा जो मध्य केंद्रबिंदू आहे, दिस इज PYQ, याला निफे म्हणतात. निफे. पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेला मागच्या वर्षी 24ला. हा एक पॉईंट माझा मागच्या वेळेस सांगायचा राहून गेला. निफे. सियाल सर्वात वरचा भाग, त्याच्या खालचा सायमा. ओके, सियाल आणि सायमा नंतर शेवटचं काय आहे? निफे आहे. म्हणजे ह्याच्यात भरपूर प्रकार पडतात. तर वरचा सियाल लक्षात ठेवा, सियालच्या खाली सायमा आहे आणि सायमात सगळ्यात शेवटचा पृथ्वीचा केंद्रबिंदू जे निफे आहे. हे 2-3 बाबी थोड्याशा आणखी क्लिअर झाल्या, लक्षात ठेवायला. ठीक. आता आपण क्षेत्रफळातून आलोत कुठं? महाराष्ट्रामध्ये. कुठं आलो होतं? महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्र शिकत असताना आपण जसं देशाला बघितलं भूसीमा किती आहेत, सागरी सीमा किती आहेत, तसं महाराष्ट्राला भूसीमा आहेत का, सागरी सीमा आहेत का, ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आपण पुढच्या काही भागामध्ये शिकणार आहोत. राजकीय प्राकृतिक भूगोल आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राचं सर्वात पहिले सांगा मला अक्षवृत्तीय विस्तार. अक्षय वृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. रेखा वृत्तीय विस्तार. सांगता येईल कोणाला? बरं, मी रेखावृत्त सांगू, तुम्ही अक्षवृत्त सांगा. अक्षवृत्त म्हणजे काय? पृथ्वी तलावरील आडव्या ओळींना आपण अक्षवृत्त म्हणतो. रेखावृत्त म्हणजे पृथ्वी तलावरील उभ्या रेषांना आपण काय म्हणतो? रेखावृत्त असे म्हणत असतो. बघितले, रेखावृत्ताचं काम काय आहे? वेळ दर्शन होतं. अक्षवृत्तच काय? हवामान असेल, तापमान असेल, विविध बाबीचं माहिती देणार. ठीक आहे, तर बघा रेखावृत्तीय विस्तार. रेखा नावाची मुलगी आहे. कोणती? रेखा नावाची मुलगी आहे जी ग्रॅज्युएशनला शिकते. तिला पहिल्या सेमिस्टरला 72.36% पडले आणि दुसऱ्या सेमिस्टरला किती पडले तिला? 80. हे काय आहे तुमचं? रेखावृत्तीय उत्तर. ठीक आहे, उत्तर 72.36 ते 80.54. दुसऱ्या सेमिस्टरला तिला पडले 80.54. आता हे कसं असेल बरं? उत्तर ते उत्तर असेल, पूर्व ते पूर्व असेल, पश्चिम ते पश्चिम, कसं असेल? रेखावृत्तीय विस्तार कसा असतो? पूर्व ते पूर्व. पूर्व ते पूर्व. का? कारण भारत स्थान कुठं आहे? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. म्हणून हे 72.36 पूर्व ते 80.54 पूर्वच्या दरम्यान रेखावृत्तीय विस्तार आहे महाराष्ट्राचा. पुढचा पॉईंट आहे अक्षवृत्तीय किती विस्तार आहे? 15. यस, अक्षय नावाचा मुलगा. अक्षय टक्केवारी कमीच असते. त्याला विचारलं ग्रॅज्युएशनला किती टक्के पडलेत? 44. किती टक्के पडलेत? अक्षय 15वीला होता, 15वी ग्रॅज्युएशनला होता. रेखा 15वीला तिला 72.36 पडले एका सेमिस्टरला आणि दुसऱ्या सेमिस्टरला 80.54 पडले. पण अक्षय 15वीला असताना त्याला 44% पडले. किती टक्के पडले? 44. मग 44 15वीला असताना त्याचं वय किती असेल रे? 15वीला असताना वय किती असेल त्याचं? 22 वर्ष 6 महिने. अक्षय नावाचा मुलगा आहे, याचं वय 15वीला असताना त्याला 44% पडले. वय किती त्याचं? 22.6. आता हे काय लिहायचं? पूर्व ते पूर्व, पश्चिम ते पश्चिम, दक्षिण ते उत्तर ते उत्तर.
काय लिहायचं? उत्तर ते उत्तर. परत याचं कारण काय आहे? भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे, महाराष्ट्रात पण उत्तर पूर्व गोलार्धात आहे, म्हणून आपण 1544 उत्तर ते 22/6 उत्तर असं लक्षात ठेवले. पार झालं. दरवेळेस आपल्याला हे प्रश्न चुकायचा, काय करू? 72 करू, 16 करू, 36 करू? काहीच नाही. रेखा नावाची मुलगी आहे, 72% पडले तिला ग्रॅज्युएशनला, 72.36%. एका सेमिस्टर पडले. दुसऱ्या सेमिस्टरला किती पडलेत? 80.54%. पण त्याच सेमिस्टरला अक्षय नावाचा मुलगा आहे, तो पण 15वीलाच आहे. अक्षयला 64% पडलेत. अक्षयचं वय किती आहे? 22 वर्ष 6 महिने. आता बघा, अक्षरवृत्ती विस्तारामध्ये या दोघांमध्ये फरक कितीचा आहे रे? 7 अक्षरवृत्ताचा आहे. या दोघांमध्ये किती आहे? जवळपास 8 रेखावृत्ताचा आहे. कितीचा आहे? 8 रेखावृत्ताचा आहे. जर आपण भारताचा भूगोलाचा विचार केला, तिथं फरक होता 29 रेखावृत्ताचा. किती होता? 29 रेखावृत्ताचा. आपण काढलं होतं कसं 29 आहे, तर आपण ते काढलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर इथं 7 डिग्रीचा आहे, इथं 8 डिग्रीचा आहे. भारताचा आपण जर विचार केला तर भारताची उत्तर दक्षिण लांबी आणि पूर्व पश्चिम लांबी बघितली आपण. पूर्व पश्चिम 29-33 होती, उत्तर दक्षिण 32-14 होती. म्हणजे भारताची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आलो तर आपण कशात आलो तर? महाराष्ट्रामध्ये आलो तर आपण, महाराष्ट्रामध्ये जर आलो तर आपण, ठीक आहे. महाराष्ट्रात जर आपण आलो तर महाराष्ट्रामध्ये हीच लांबी सांगा तुम्हाला. पूर्व पश्चिम किती आहे महाराष्ट्रात लांबी? किती किलोमीटर आहे? 800 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 700 किलोमीटर आहे. 720 समुद्र किनारपट्टी, 720 समुद्र किनारपट्टी आहे. ठीक आहे. 750 महाराष्ट्र पठाराची लांबी आहे, 750 महाराष्ट्र पठार. ते बघू आपण थोडक्यात. ठीक आहे. तर अक्षरवृत्ती विस्तार सांगा मला काय आहे? अक्षरवृत्ती विस्तार 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट. ओके. चला, रेखावृत्ती विस्तार 72, 36, 80, 54 या दरम्यान महाराष्ट्राचा आपला विस्तार आहे. ठीक आहे. एवढं कळलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. आता बघा, इथं स्टेटमेंट तयार होतं. स्टेटमेंट काय तयार होतं? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा कमी आहे. विधान चुकी बरोबर? महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा कमी आहे. उदाहरण बरोबर आहे. पण भारतात जर आलात तुम्ही, भारतामध्ये बघा काय आहे. भारतामध्ये उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. हे थोडंसं स्टेटमेंट बघा बरं का. स्टेटमेंटमध्ये प्रश्न आला की चुकायचा नाही, आणि इथं चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. स्टेटमेंटमध्ये चुकू शकता तुम्ही. ठीक आहे. इथं परत सांगतो मी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे. भारतात आलात की उलट होणार आहे. उत्तर दक्षिण लांबी ही महाराष्ट्राची कशी आहे? उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिमपेक्षा, उत्तर दक्षिण कमी आहे पूर्व पश्चिमपेक्षा. पण जर भारतात आलात तुम्ही, पूर्व पश्चिम लांबी ही भारताच्या उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे. बरं सांगतो, भारताची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. कशी आहे? जास्त आहे. पण बघा काय लक्षात ठेवा, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी महाराष्ट्र उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिमपेक्षा कमी आहे. कशी आहे? कमी आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. दिस इज PYQ. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, खूप महत्त्वाचा आहे. PYQ हा लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ नका. सेम ॲज इट इज सह्याद्रीमध्ये आहे. सह्याद्रीमध्ये सेम ॲज इट इज आहे. भारतामध्ये ठीक आहे. आपण सह्याद्री शिकताना बघू. एवढं इथपर्यंत कळलं सगळ्यांना? इथपर्यंत कळलंय? काही अडचण नाही कोणाला? ठीक आहे. चला जायचं पुढं. हे स्टेटमेंट लिहून गेलात का तुम्ही? पटकन लिहून घ्या. लिहायचं असेल तर, नसेल तर नाही लिहिलं तरी चालतं, कारण कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला. चला, महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली रे? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. कधी झालेली आहे? 1 मे 1960. महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे? 3 लाख. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ
किती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. ओके, 3,07,713 चौरस किलोमीटर. हे आता बघा, हे भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? किती टक्के आहे? यस, 9.36%. पेपरला 9.29% ऑप्शन असतो. 9.36%, 9.19, 9.36%, 9.19% काय फरक आहे? 9.29% ही महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. बघा पुढचा पॉईंट काय आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे? 9.29%. लोकसंख्येच्या 9.29% आहे. लोकसंख्येची किती आहे? 9.29. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. सर आम्ही 36 कसं लक्षात ठेवायचं? त्यासाठी पण आपल्याकडे क्ल्यू आहे. 36 360. 9.30 साठले तरी चालते का? 9.30 साठले तरी चालते. शून्याला किंमत आहे का? नाही. मग क्षेत्रफळ कशात असतं बघा? आयताचं चौरसाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असतं? 360 असतं. कसं असतं? 360 डिग्री असतं, आहे का नाही? वर्तुळाचं क्षेत्रफळ 360, आयताचे 360, ओके, चौरसाचे 360. यांचं क्षेत्रफळ किती आहे? 360 आहे. म्हणून लक्षात ठेवा, क्षेत्रफळ विचारले. काय विचारले? क्षेत्रफळाची टक्केवारी विचारली. 9.36%. किती टक्के आहे? 9.36%. 9.29 आणि 9.36 हे पेपरला कन्फ्युजनच करतात तुम्हाला, म्हणून हे कायमस्वरूपीचं लक्षात ठेवा. 9.29 आणि 9.36. लोकसंख्येचे किती टक्के आहे? 9.29% आणि एकूण क्षेत्रफळाचे किती आहे? 9.36%. क्लिअर आहे? जायचं पुढं. चला, अक्षरावरती विस्तार कळला, रेखावरती विस्तार कळला. आता बघू महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 झाली. कधी झाली? 1 मे 1960 झाली. निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विभाग किती होते? किती विभाग होते महाराष्ट्रामध्ये? नाही, 4 होते. आता किती आहेत? 6 आहेत. निर्मितीच्या वेळेस तालुके किती होते? जिल्हे किती होते? जिल्हे 28 जिल्हे होते. किती होते? 28. आता किती आहेत? 36 आहेत. निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये तालुके किती होते? इथं पेपरचा प्रश्न आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 355 + 3 बरोबर 358. चला सांगा मला याच्यात किती? 229. किती तालुके होते? 200. दिस इज PYQ. हे प्रश्न येऊन गेलेत पेपरला. 229 वाला आलाय, 28 वाला. हे दोन्ही पण प्रश्न पेपरला येऊन गेलेले आहेत. हे पेपरचे आवडते प्रश्न आहेत. 1960 हे कधीचं आहे? 1960चा आहे. हे कधीचं आहे? 2025चा आहे. 2025चा आहे. 25, 19, 60. विभाग 4. आता 6 आहेत. जिल्हे 28. आता 36 आहेत. एकूण 229 आहेत. 358 तालुके आहेत. हा महत्त्वाचा पॉईंट, महत्त्वाचा प्रश्न आहे इथं. हे कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळले? ठीक आहे, जायचं पुढं. +3 का? आता +3 हे मुंबईमधले आहेत. कधी धरतात, कधी धरत नाहीत. जर पेपरला ऑप्शन असा आला, महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत? 349, 355, 360 आणि 354. तर तुम्ही काय करणार? 355 करणार. जर पेपरला प्रश्न आला 355, 358, 360, 354, तुम्ही 358 करणार. कधी धरणार तर नाही धरणार. हे मुंबईमधले तालुके आहेत 3. कुठले? तर मुंबईमध्ये 3 आहेत. पण दोन्ही ऑप्शन सरासरी 99.99% सोबत येत नाहीत. येतच नाही सोबत, कारण कन्फ्युजन खूप जास्त आहे. 358 हे उत्तर बरोबर आहे. 355 कधी? जर मुंबईमधले तालुके नाही धरले तर 355. हे पण आपल्याला माहिती असायला हवी. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? काही अडचण? जायचं पुढं. चला, महाराष्ट्राचं प्रमुख 3 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. महाराष्ट्राचे वर्गीकरण हे 3 भागामध्ये केले जातं. पहिला भाग आहे कोकण किनारपट्टी. कुठला भाग आहे? कोकण किनारपट्टी. आणि दुसरा भाग आहे पश्चिम घाट. ठीक आहे. तिसरा भाग आहे महाराष्ट्र पठार. ओके. इकडं समुद्र किनारा आहे. कुठला समुद्र आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला? अरबी समुद्र. कुठला आहे? अरबी समुद्र आहे. प्रमुख 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. 1 नंबरचा भाग आहे
कोकण किनारपट्टी. कुठला आहे? कोकण किनारपट्टी. कोकण. ओके. दुसरा आहे सह्याद्री, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. तिसरा आहे महाराष्ट्र पठार, महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराने सुमारे महाराष्ट्र राज्याचा जवळपास 90% भाग घेतलेला. किती टक्के? जवळपास 90%. ॲप्रॉक्सिमेशन 86.7%. पण याला जवळपास 90% म्हटलं जातं. जवळपास महाराष्ट्र पठाराने किती भाग घेतलेला? 90%. हे आपल्याला बघायचं आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या, डिटेलमध्ये बघू आपण. तर सुरुवातीला राजकीय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लागणाऱ्या भूसीमा, भूसीमा कोणत्या कोणत्या राज्याला महाराष्ट्र भूसीमा लागलेली आहे ते प्रथम दर्शनी बघावं लागेल आपल्याला. कोणत्या कोणत्या राज्याला भूसीमा आहे त्याला सांगा. महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठलं राज्य आहे? मध्य प्रदेश. महाराष्ट्र उत्तरेला कुठला आहे? मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या पूर्वेला कुठला आहे? छत्तीसगड. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कुठला आहे? तेलंगणा. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कुठला आहे? कर्नाटक. महाराष्ट्राच्या ईशान्येला कोणतं राज्य आहे? नैऋत्येला कुठला आहे? गोवा. वायव्येला कुठला आहे? गुजरात. अशा पद्धतीने महाराष्ट्राला लागून राज्य आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पेपरला पडतो. गुजरात राज्याला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? गुजरात राज्याला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? गुजरातला किती जिल्ह्याची सीमा लागली सांगा बरं? 4 राज्य. कुठले 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 जिल्ह्याचे? सगळ्यात पहिले कोणतं आहे? पालघर. कुठला आहे? पालघर. दुसरा? ठाणे नाही, थोडाफार प्रमाणात सांगा. यस. 1 नंबर इथं नाशिक. नाशिक. पुन्हा नंदुरबार. नंतर धुळे. धुळे. अशा पद्धतीने किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? 4. किती जिल्ह्याची लागलेली आहे? 4. चला मध्य प्रदेशला बघा. मध्य प्रदेशला कुठलं किती लागलेली आहे? 8. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर जळगाव, 4 नंबर बुलढाणा. छोटा खूप कमी प्रमाणात बुलढाणा. ठीक आहे. बुलढाणा. चला पुढं. जास्त प्रमाणामध्ये अमरावती. पुढं परत आणखी कमी प्रमाणामध्ये. चला 1 2 3 4 5. आणखी सांगा एक. अकोला का वर्धा? अकोला. वर्धेची लागत नाही, लक्षात ठेवा. नंतर नागपूर. नागपूर. नंतर भंडारा. नंतर गोंदिया. भंडारा. नंतर गोंदिया. एकूण किती झाले? 8 जिल्हे. किती जिल्ह्याची लागली? 8 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. कशाला? एमपीला. नंतर पुढं चला. छत्तीसगड. हा गोंदिया 1 नंबर. आणि दुसरा गडचिरोली. गडचिरोली आणि गोंदिया. चला पुढे जाऊ. तेलंगणा 1 नंबर गडचिरोली. गडचिरोली. 2 नंबर चंद्रपूर. चंद्रपूर. 3 नंबर यवतमाळ, खूप कमी. हां. नंतर नांदेड सर्वात जास्त. नांदेड. हां यवतमाळ. चला नंतर कर्नाटक. नांदेड 1 नंबर. पुन्हा लातूर. लातूर. नंतर धाराशिव. नंतर सोलापूर. नंतर सांगली. नंतर कोल्हापूर. कोल्हापूर. नंतर सिंधुदुर्ग. कुठला आहे? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. मग चला आता बघा. छत्तीसगडला किती लागले? 2. तेलंगणा 1 2 3 4. किती लागले? 4. नंतर इकडं कर्नाटक. नांदेड, लातूर 1 2 3 4 5 6. नाही, 1 मिनिट. नांदेड, लातूर, धाराशिव 3, सोलापूर 4, सांगली, कोल्हापूर 7. एकूण किती लागले? 7. कर्नाटकला किती लागले? 7. नंतर गोवा शेवटी. गोव्याला एकमेव आहे. कोणता आहे? सिंधुदुर्ग आहे. कोणता आहे? सिंधुदुर्ग आहे. चला ठीक आहे. आता काय माहिती का, इथं ट्रिक्स तयार करा तुम्ही तुमच्या. कोणत्या जिल्ह्याला किती. आता त्याला मॅप रिडिंग पाठ आहे का, त्याला ट्रिक्स करायची आवश्यकता नाही. ज्याला मॅप रिडिंग पाठ आहे त्याला ट्रिक्स करायची आवश्यकता नाही. तरी पण मी तेलंगणाची ट्रिक सांगतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा. बाकीच्या तुम्ही तयार करा.
बाकीचे तुम्ही तयार करा, मी एकमेव सांगतो तेलंगणाची, बाकी तुम्ही तयार करा. खूप सोपे आहेत. बघा इथं काय आहे, गडचिरोली आहे, नंतर चंद्रपूर, नंतर यवतमाळ आणि नंतर नांदेड. बघा तेलंगणा, तेल लावण्यासाठी जर जायचं तुम्हाला, आता हिवाळ्यामध्ये काय होतं, तेल आळून बसतं, बरोबर आहे, खोबऱ्याचं तेल आळून बसतं. मग तेल लावण्यासाठी तुम्ही कुठे जातात, गच्चीवर जाता. कुठं, गच्चीवर, हे ना, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. कशासाठी, तेल लावायला जायचं तुम्हाला. गच्चीवर आहे ना, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. असे काही लक्षात ठेवा, ट्रिक्स करा, स्वतःच्या करा, सेल्फ करा, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स येणार नाही पेपरमध्ये. ठीक आहे, वेगवेगळ्या ट्रिक्स तयार करा, काही अडचण नाही. ओके, पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर इथं बघा कर्नाटक, इथं पण 7 आहेत, इथं पण ट्रिक्स तयार करू शकता. आणखी महत्त्वाचा पॉईंट पुढचा प्रश्न आणखी काय येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, एकूण किती जिल्ह्याची सीमा कुठल्याच राज्याला लागली नाही. आता ते आपण हे पाठ केलंय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. किती जिल्ह्याची लागलेली आहे, 20. मग कितीची नाही लागली, 16. इथं उत्तर आहे, 16 जिल्हे हे भूवेष्टित आहेत, म्हणजे इतर राज्याला नाही ना, जिल्ह्याला नाही, आणि इतर समुद्राला पण नाही, कशालाच नाही. 16 जिल्ह्याची सीमा कुठंच लागलेली नाही. किती जिल्ह्यात लागलेली आहे, मग 20 जिल्ह्यात लागली. किती जिल्ह्यात लागली, 20 जिल्ह्यात लागली. पुढचा प्रश्न पेपरला येतो, 2 राज्यांना लागून असणारे जिल्हे किती किंवा कोणते. नंदुरबार गुजरात आणि मध्य प्रदेश, एक झाला. धुळे गुजरात आणि मध्य प्रदेश, हे 2 जिल्हे झाले. 2 जिल्हे झाले, 2 राज्याला लागून. पुन्हा बघा, गोंदिया मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. तिसरा गडचिरोली छत्तीसगड आणि तेलंगणा. नांदेड तेलंगणा आणि कर्नाटक. सिंधुदुर्ग कर्नाटक आणि गोवा. PSI मुख्य परीक्षा 2020 सप्टेंबर महिन्यात झाली ती, 22-23 सप्टेंबरच्या आसपास. त्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्या पेपरला PSI मुख्य परीक्षा 2020ला प्रश्न आला होता. नांदेड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा 2 राज्याला लागून आहे. अकोला नाही लागत, कोणते तिथं, अकोला नाही लागत. 9 वहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 अकोला नाही लागत. ठीक आहे, हे 9 वहिले. नागपूर आहे. एकूण किती आहेत, 8. आपण लिहिलं होतं 8, पण अकोल्यामध्ये टाकला होता आपण. ठीक आहे, एकूण 8च लिहिलं होतं आपण लिहिताना पण, कारण 8च आहेत ते. पुढचा महत्त्वाचा पॉईंट इथं बघा, लक्षात द्या. 20ची लागत नाही, 20ची लागते, 16ची लागत नाही. 20ची लागते, 16ची लागत नाही. 2 जिल्ह्यांना नाही, 2 राज्यांना लागून असणार. नंदुरबार आहे, धुळे, गोंदिया आहे, नंतर गडचिरोली आहे, नंतर नांदेड आहे, नंतर सिंधुदुर्ग आहे. नांदेडवरती मागच्या वर्षी प्रश्न येऊन गेला, PSI मुख्य परीक्षा 2020ला नांदेडवरती प्रश्न आलाय. 2 राज्यांना लागून असणारा जिल्हा कोणता. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा 2 जिल्ह्याला लागून आहे, 2 राज्यांना लागून आहे, ते बघून घ्या. 2 राज्यांना लागून आहे. ठीक आहे, हे पण पेपरचे प्रश्न आहेत, आवडते प्रश्न आहेत. ठीक आहे, आवडते प्रश्न आहेत. हे इथपर्यंत पॉईंट क्लिअर झालाय. हा पॉईंट क्लिअर झालाय का, राजकीयमध्ये हा पॉईंट खूप महत्त्वाचा असतो. पुढचा आहे महत्त्वाचा पॉईंट, जिल्हा निर्मिती. जिल्ह्याची निर्मिती कशी झाली, पहिले किती होते, आता किती आहेत. मग ते वरचे 8 वाढले कधी, त्यांच्या काळात मुख्यमंत्री कोण होतं, याच्यावरती पेपरचे आवडते प्रश्न आहेत. तर सर्वात पहिल्यांदा कोणता झाला, नंतर कुठला झाला. आपापले ट्रिक्स तयार करा. ही मी तयार केली होती माझ्या अभ्यासाच्या काळामध्ये, तुम्ही तुमची तयार करा. सिंधू नावाची मुलगी आहे, ती आता एक काल परवा दुःखद घटना घडली महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात पहिली आलेली मुलगी, पण ॲक्सिडेंटमध्ये तिचं थोडंसं जळलेली आहे. ती प्रार्थना करू, देव लवकर तिला बरं करो. पुण्यामध्ये एका हॉस्पिटलला ती ॲडमिट आहे बिचारी ताई. महाराष्ट्रात पहिली आली होती मुलींमधून. काहीतरी अपघात झाला आणि त्याच्यात तिचं पूर्ण शरीर झालेलं आहे 80% देवाला प्रार्थना आहे की ती लवकर बरी हो, गणपती बाप्पा लवकर बरं करेल तिला. असू द्या. तर सिंधू नावाची मुलगी आहे, ती जळाली आहे, पण तिला वशिला नाही दिला. कुणी नाही दिला वशिला, वशिला नाही दिया घर से, घरून तिला वशिला दिलेला नाही. कशामुळे दिलेला नाही, काही नाही. आता हे ऑनलाईन लेक्चर म्हणून सांगू शकत नाही मी तुम्हाला, ऑफलाईनला सांगितलं असतं. ठीक. सिंधू, तर सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग आहे, कशातून वेगळा झाला रे, रत्नागिरीत. कशातून झाला वेगळा, रत्नागिरीतून. तरी झाला
1 मे 1981, 1 मे 1981. मुख्यमंत्री कोण होते? बॅरिस्टर ठीक आहे. चला दुसरं आहे जालना. जालना जालना झालेला आहे कशातून वेगळा झालेला आहे? छत्रपती संभाजीनगरहून वेगळा झालेला आहे. त्या काळचा औरंगाबाद. ठीक आहे. कधी झाला आहे? 1 मे 1981. मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले. चला नंतर लातूर झाला. लातूर झाला. लातूर कशातून झाला? धाराशिवमधून. कशातून झाला? त्या काळचं उस्मानाबाद. तारीख काय आहे? 16 ऑगस्ट. तारीख महत्त्वाची आहे. 16 ऑगस्ट 1982. तारीख खूप महत्त्वाची आहे. बाबासाहेब भोसले त्यावेळेस मुख्यमंत्री होते. ठीक आहे. नंतर बघा गडचिरोली. लाईट बंद करा. ती फॅनमुळे व्हायला ते फॅन तरी बंद करा मग. ठीक आहे. गडचिरोली काय झाला? चंद्रपूरमधून. कुठून झाला? चंद्रपूरमधून. कशातून झाला? कधी झाला? तारीख खूप महत्त्वाची आहे. नाही 16 ऑगस्ट 26 ऑगस्ट 1982. मुख्यमंत्री कोण आहेत? बाबासाहेब भोसले सेम मुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदा मुख्यमंत्री कोण होते? AR अंतुले. बॅरिस्टर AR अंतुले. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण आहेत? बाबासाहेब भोसले. चला नंतर मगर म्हणजे मुंबई उपनगर. मगरवरून लक्षात ठेवा. मुंबई उपनगर. मुंबई उपनगर कशातून वेगळा झाला? मुंबईमधून झाला. कुठून झाला? मुंबईमधून. तारीख महत्वाची आहे. 4 ऑक्टोबर 1990 एक 94 बघा बरं पटकन. 1990. मुख्यमंत्री कोण आहेत? शरद पवार. चला नंतर वशिला म्हणजे वाशिम कशातून झाला वेगळा? अकोल्यामधून झाला. तारीख 1 मे 1998. 1 मेच आहे का बघा बरं एकदा? 1 जुलै ना? तारीख बघा एकदा आहे तुमच्याकडे? 1 जुलै 1998. चला ठीक आहे. नंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी. नंतर नंदुरबार कशातून झाला? धुळ्यातून झाला. तारीख सेम आहे. चला नंतर हिंगोली कशातून झाला? परभणीतून झाला. कशातून झाला? परभणीतून. तारीख 1 मे 1999. चला नंतर दिया म्हणजे गोंदिया कशातून झाला? भंडाऱ्यामधून झाला वेगळा. भंडाऱ्यामधून गोंदिया वेगळा झाला. कधी झालेला आहे? 1 मे 1999. कोण आहेत मुख्यमंत्री? नारायण राणे मुख्यमंत्री आहेत. नंतर पालघरमधून घरसे म्हणजे पालघर कशातून झालाय? ठाण्यातून झालेला आहे. कधीचा झालेला आहे? 1 ऑगस्ट 2014. मुख्यमंत्री कोण होते? पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. हे अशा पद्धतीनं 8 जिल्हे नंतर वाढलेले आहेत. 28 आणि 8 36. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिले 26 होते. आता झाले तर 36 झाले. मग असे आपण इथे किती लिहिले तर 28. हे 26 लिहायचं. 26 आणि 10 36 झाले. किती झाले तर 36 झालेले आहेत. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? चला आता जाऊ महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रात राजकीय भूगोल एवढाच होता. एवढाच म्हणजे भरपूर डिटेलमध्ये आहे, पण आपल्याला पेपराच्या दृष्टिकोनातून भरतीच्या वगैरे सरळ सेवेच्या एवढाच महत्त्वाचा होता. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग. कुठला? प्राकृतिक विभाग. चला महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग जो आहे त्याच्या 3 भागात वर्गीकरण होतं. किती भागात? 3. एक सर्वात महत्त्वाचा आहे कोकण, दुसरा आहे सह्याद्री पर्वत, तिसरा आहे महाराष्ट्र पठार. प्रादेशिक विभागाचे 3 भागात वर्गीकरण. कोकण, सह्याद्री, महाराष्ट्र पठार. ठीक. चला कोकणला कुणाची भूमी म्हणलं जातं रे? कोकण ही कुणाची भूमी आहे?
भगवान परशुरामाची भूमी म्हणून ओळखलं जातं. कोणाची भूमी? परशुरामाची भूमी. परशुरामाची भूमी. ठीक आहे. कोकण कुठून कुठपर्यंत आहे हे बघायचं आपल्याला. नंतरचं पॉईंट आपण बघू सह्याद्री, नंतर बघू पठार. कोकण किनारपट्टी, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? समुद्र किनारा किती आहे? समुद्र किनारा किती आहे? 720. आणखी अप्रुव्हल भेटलेलं नाही, म्हणजे आणखी मान्यता मिळाली नाही त्याला. ठीक आहे, 720 आहे. आणखी मान्यता मिळाली नाही, मान्यता झाल्यानंतर आपण बघू दे. ठीक आहे, 720 आहे. ही 720 लांबी आहे. त्याच्यानंतर बघा, या समुद्र किनाऱ्याला कोणता किनारा म्हणून ओळखलं जातं? कोकण. कोकण किनाऱ्याचं नाव काय आहे? कोकण किनारा. प्रत्येक राज्यामध्ये नाव वेगळं आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक कोकण किनारा आहे, नंतर मलबार आहे, नंतर कारवार आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा समुद्र किनारा आहे, कोकण किनारा आहे. कोकण किनारपट्टी ही कुठून कुठपर्यंत आहे? उत्तरेला पालघरमधील कुठली नदी? दमणगंगा. ते दक्षिणेला तेरेखोल नदी. तेरेखोल या दरम्यान कोकण किनारपट्टी आहे. दमणगंगा ते तेरेखोल दरम्यान कोकण किनारपट्टी आहे. कोकण किनारपट्टी मुळात 2 भागात आहे, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. ठीक आहे, उत्तर कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुन्हा बघा, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण यांना वेगळं करणाऱ्या नद्या कोणत्या? सावित्री आणि कुंडलिका. येस, कुंडलिका. हे तुम्हाला रेफरन्स सापडलं सौदी सरांच्या पुस्तकात. कुठल्या पुस्तकात? कुंडलिकाचा रेफरन्स सापडलं तुम्हाला सौदी सरांच्या पुस्तकात, सावित्री आणि कुंडलिका. ठीक आहे, चला. अशा पद्धतीने आहे कोकण. आता कोकण किनारपट्टीचा जर आणखी विचार केला तर उत्तर कोकणामध्ये लोकसंख्या जास्त आहे. उत्तर कोकणामध्ये लोकसंख्या जास्त. दक्षिण कोकणामध्ये कसे असेल? मग कमी असेल. उत्तर कोकणामध्ये उद्योगधंदे जास्त आहेत. उद्योगधंद्याचं जास्तीत जास्त कुठं आहेत? उत्तर कोकणामध्ये उद्योगधंदे आहेत. दक्षिण कोकणामध्ये कसे असतील? मग ते कमी असतील. उत्तर कोकणामध्ये स्त्री पुरुष समानता खूप कमी आहे. दक्षिण कोकणामध्ये कशी असेल? जास्त असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बघा, बाललिंग गुणोत्तर असू द्या, स्त्री पुरुष साक्षरता असू द्या, साक्षरता नाही, प्रमाण असू द्या, जास्त आहे. ठीक आहे, साक्षरतेचं प्रमाण कुठे जास्त आहे? उत्तर कोकणामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. उत्तर कोकणामध्ये खनिज संपत्ती नाही, दक्षिण कोकणामध्ये खनिज संपत्ती आहे. दक्षिण कोकणामध्ये सर्वात जास्त सापडणारं खनिज कुठलं? कोकणामध्ये सापडणारं सर्वात जास्त खनिज कुठलं आहे? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईड नावाचे खनिज जे आहे सर्वात जास्त सापडते. ठीक आहे, थोडंफार कोल्हापूरमध्ये सापडतं, सांगलीकडे कोल्हापूरच्या भागात पण सापडतं, पण एकंदर कोकणामध्ये सर्वात जास्त कुठलं खनिज सापडतं? बॉक्साईड नावाचं खनिज कोकणामध्ये सर्वात जास्त सापडतं. अशा पद्धतीने कोकण आहे. काही अडचण? ठीक आहे. कोकणामध्ये प्रमुख 2 बंदरं, एक आहे मुंबई, दुसरं आहे JNPT. तिसरं महत्त्वाचं नाही पण थोडंफार महत्त्वाचं आहे, रेड्डी बंदर. ठीक आहे, चला लक्ष द्या. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी JNPT नावाचं बंदर बांधलं. कुठलं? JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. भारतातील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर कोणतं आहे? JNPT आहे. सर्वात मोठं कंटेनर वाहतूक बंदर कुठलं आहे? JNPT आहे. त्याच्यानंतर बघा, मुंबई बंदर आहे. मुंबई बंदर सर्वात व्यस्त बंदर म्हणलं जातं. त्याच्यानंतर आता नवीन पालघरमध्ये कुठलं बंदर आहे सांगा बरं? पालघरमध्ये एक बंदराला नुकतीच मान्यता मिळाली, त्याचं काम सुरू झालेलं आहे. कुठलं आहे? होमवर्क तुम्हाला, नाही तर उद्या सांगतो मी. पालघरमध्ये नवीन बंदराचं काम सुरू झालेलं आहे. पालघर, ठीक आहे, खूप महत्त्वाचं बंदर आहे. DMAC जे आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी जोडण्यासाठी हे बंदर खूप मोठं चांगलं आहे, खूप महत्त्वाचं काम करणार आहे रोल. पालघर जिल्ह्यातला जो भाग आहे तिथं विकासाच्या दृष्टीने पण हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त भीती एवढीच की महाराष्ट्रातले उद्योग इकडून गुजरातला पळून नेऊ नये, बाकी काही नाही. बाकी सगळं चांगलंच आहे. आपल्या हितासाठी सगळं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे कोकण आहे. कोकणमधलं काही अडचणी. रेड्डी बंदराचं एक वैशिष्ट्य काय आहे? रेड्डी बंदरातून बॉक्साईड आणि इकडचं लोह खनिज जे तयार होतं, लोह, मॅग्नीज
मॅग्नीजची निर्मिती आपण कोणत्या देशाला करतो? रेड्डी बंदरातून. जपान या देशाला करतो. कुठल्या देशाला करतो? जपान या देशाला करतो. हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. JNPT वरती प्रश्न आलेला आहे. सर्वात मोठं भारतातलं कंटेनर वाहतूक बंदर, सर्वात मोठं भारतातल्या प्रमुख बंदरामध्ये कांडला एक बंदर आहे बघा, खूप चर्चेत असतं कांडला बंदर. सार्वजनिक तत्वावरती बांधलेलं पहिलं बंदर कांडला. ओके. त्याच्यानंतर विशाखापट्टणम बंदर खोल बंदर आहे. ठीक आहे. महाराष्ट्र, मला वाटतं मुंबई पोलिसला सर्वात खोल बंदर दिलेलं आहे कांडला बंदर आहे. पण हे सेंट्रलला जर प्रश्न आला होता तर सर्वात खोल बंदर दिलं तर विशाखापट्टणम, सर्वात खोल दिलं तर विशाखापट्टणम. पण महाराष्ट्र पोलीसमध्ये प्रश्न आलेला आहे सर्वात खोल बंदर कुठलं, तर कांडला आहे. कुठला आहे? कांडला. बघा त्यानंतर क्वेश्चन काही कॅन्सल केलेलं नाही आहे, त्यामुळे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. जर कांडला ऑप्शन नसेल तर विशाखापट्टणम मारा, असेल तर कांडला मारा. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? काही अडचण नाही. जायचं पुढं. पुढे जायचं आपल्याला सह्याद्री पर्वत. कुठं जायचं? सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची उंची कुठे जास्त आहे? महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची उंची कुठे जास्त आहे? पश्चिमेकडे जास्त आहे का पूर्वेकडे जास्त आहे का दक्षिणेकडे का उत्तरेकडे? उत्तरेकडे जास्त आहे. कुठं आहे? उत्तरेकडे जास्त आहे. आणि दक्षिणेकडे? भारतामध्ये सह्याद्री पर्वताची उंची कुठे जास्त आहे कुठे कमी? दक्षिणेला जास्त आहे, उत्तरेला कमी आहे. हे दोन पॉईंट आपल्याला लिहायचे. आता एवढा पॉईंट लिहून घ्या. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री, पटकन लिहून घ्या, सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे जास्त आहे. उत्तरेकडे जास्त आहे. उत्तरेकडे जास्त आहे म्हणजे साहजिक कुठं कमी असेल रे बाळांनो? दक्षिणेकडे कमी आहे. कुठं कमी आहे? दक्षिणेकडे कमी आहे. परंतु खूप महत्वाचं बरं का हे जीव घेणे शब्द आहेत. परंतु भारतामध्ये सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे कशी आहे? उत्तरेकडे कमी आहे. आणि काय? दक्षिणेकडे कशी आहे? दक्षिणेकडे जास्त आहे. दक्षिणेकडे जास्त आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत दोन्ही पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. चला हे करेक्शन केलं का? हे 26-28चं, हे 26 जिल्ह्याचं. आईला कॉल करून 4 वाजेपर्यंत. ठीक आहे. क्लिअर आहे? जायचं पुढं. आता सह्याद्री पर्वत. आता सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? कळसुबाई आहे. कुठला आहे? कळसुबाई आहे. भारतातलं सह्याद्री पर्वतातलं अण्णामाळाई. ठीक आहे. चला सह्याद्री पर्वत उत्तरेला नवापूरपासून दक्षिणेला चंदगडपर्यंत आहे. कुठपर्यंत आहे? चंदगड. नवापूर तालुका कुठं आहे? नंदुरबार. चंदगड कुठं आहे? कोल्हापूर. कुठं आहे? कोल्हापूरपर्यंत आहे. ठीक आहे. कोल्हापूरपर्यंत चंदगडपर्यंत. ठीक. चला सह्याद्री पर्वताची उंची एकूण लांबी किती आहे? महाराष्ट्रामधील लांबी, एकूण लांबी किती आहे? एकूण भारतात 1600 आहे. किती आहे? महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रात किती आहे? तुमच्या पुस्तकात किती आहे? 750. गुगलला किती आहे? याच्यापेक्षा आयोगानं PYQ मध्ये उत्तर किती दिले हे महत्त्वाचं आहे. आयोगानं PYQ मध्ये उत्तर दिलं आहे 440 किलोमीटर PYQ. यस, महाराष्ट्रामध्ये हा PYQ आहे. हा तुमच्या पुस्तकात नसेल, हा ॲड करून घ्या.
कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. PYQ तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चला. सरासरी उंची वगैरे काही महत्त्वाचं नाही आहे, पण याच्या सबरांगा महत्त्वाच्या. सबरांगा महत्त्वाच्या, उपरांगा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. उपरांगा महत्त्वाच्या आहेत. चला, झालंय. उपरांगा लिहू सह्याद्रीच्या. उपरांगा, चला. सगळ्यात पहिली उपरांग सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा ही रांग सर्वात पहिली उपरांग आहे. दुसरी रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट. तिसरी रांग सांगा. शंभू महादेव. कुठले आहे? शंभू महादेव. या प्रमुख 3 रांगा सह्याद्रीच्या उपरांगा महत्त्वाच्या आहेत. प्रमुख 3 आहेत. याच्यावरती प्रश्न काय पडतो? कुठून निघते, काय निघते? याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न काय आहे? कुठून निघते, काय निघते सर तुम्हाला सांगतीलच किंवा नंतर डिटेलमध्ये आपण बघूच. पण लक्षात ठेवा, सातमाळ्याच्या उत्तरेला नदी कुठली वाहते, सातमाळ्याच्या दक्षिणेला नदी कुठली वाहते, या डोंगर रांगेमुळे कोणत्या 2 नद्याचे खोरे वेगळे झाले त्याच्यावरती प्रश्न असतो पेपरचा. ठीक आहे, फेवरेट क्वेश्चन असतो. सातमाळ्याच्या उत्तरेला तापी नदी वाहते. कुठली नदी वाहते? तापी नदी. सातमाळ्याच्या दक्षिणेला कुठली नदी वाहते? गोदावरी वाहते. कोणती वाहते? गोदावरी वाहते. कोणती? गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला कोणती नदी वाहते? गोदावरी. उत्तरेला गोदावरी, दक्षिणेला भीमा. दक्षिणेला कोणती आहे? भीमा आहे. शंभू महादेवच्या उत्तरेला भीमा आहे, दक्षिणेला कोणती आहे? कृष्णा आहे. कुठले आहे? कृष्णा. हे पेपरचे आवडते प्रश्न आहेत. हे पेपरचे खूप आवडते प्रश्न आहेत, खूप आवडते. आता ठीक आहे, याच्या पुढे आणखी जाऊन सांगतो. तापीच्या उत्तरेला कोणता पर्वत होता आपण बघितला होता? सातपुडा. कोणता होता? सातपुडा पर्वत. सातपुड्याच्या उत्तरेला नदी कोणती वाहते? नर्मदा. कोणती? नर्मदाच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? यस, कोणता आहे? विंध्य पर्वत. कोणता आहे? विंध्य पर्वत. नर्मदेच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? विंध्य पर्वत. आता बघा, नर्मदा नदी ही सातपुडा आणि विंध्य पर्वताला वेगळं करते. तापी नदी सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा पर्वत रांगेला वेगळं करते. त्याच्यानंतर बघा, गोदावरी नदी हरिश्चंद्र बालाघाट आणि अजिंठा डोंगर रांगेला वेगळं करते. भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांगेला वेगळं करते. कृष्णा नदी शंभू महादेव डोंगर रांग आणि इकडची एक दुधना डोंगर रांग आहे, त्या दुधना डोंगर रांग, दुधना कोल्हापूरमध्ये येते. दुधना कोल्हापूरमध्ये. कुठले? उत्तर दुधना, दक्षिण दुधना 2 आहेत तिथं. ठीक आहे, या डोंगर रांगेला वेगळं करते. हे आयोगाचे आवडते प्रश्न आहेत. यावरती हमखास प्रश्न असतो. कुठलीही एक्झाम काढा, या आकृतीवरती प्रश्न काही कळत नाही आपल्याला. 2-3 पेन नाहीत माझ्याकडे, सांगितलंच तुम्हाला. ठीक आहे, तरी पण बघा, लक्ष ठेवा, सह्याद्री पर्वताला का? प्रश्न बघा पेपरचा आहे 2018चा पूर्व परीक्षेत प्रश्न आहे. 2018 पूर्व परीक्षा. महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता? जलविभाजक कोणता? महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता? हा पेपरचा प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? काय जलविभाजक कोणत्या महाराष्ट्रातला? उत्तर आहे सह्याद्री. उत्तर काय? सर जलविभाजक म्हणजे काय? जलविभाजक म्हणजे काय? बघा, इकडचं पाणी येणारे, पावसाचं पाणी येणारे, हे अडवणारे, एक तर पश्चिम दिशेला होणारे, एक पूर्व दिशेला. हे पूर्व वाहिनी नद्या झाल्या, इकडे झाल्या पश्चिम वाहिनी नद्या. यांना वेगळं करणारं काम कोण करतो? सह्याद्री पर्वत करतो. कोणता पर्वत करतो? सह्याद्री पर्वत करतो. उरल्या सुरल्या इकडचं पण जलविभाजक काम हे करतो. इकडून आलेले वारे आहेत इथं अडवतात, इथून आलेले वारे आहेत इथं अडवतात, आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पाऊस पडत असतो. ठीक आहे, हे पॉईंट कळलंय. सर्वात महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता? सह्याद्री. कोणता आहे? सह्याद्री. याला डार्क करा, याला हायलाईट करा, याला इम्पॉर्टंट करा. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातला जलविभाजक आहे. काय आहे? जलविभाजक आहे. हा प्रश्न PYQ आहे. 2018च्या गट बच्या पूर्व परीक्षेत आला. कुठं आला होता? गट बच्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. आता पुढचा पॉईंट आहे, हा झाला सह्याद्री पर्वत. महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार आहे. महाराष्ट्र पठार. तर महाराष्ट्र पठाराचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रामध्ये इतर कोणते कोणते पठार आहेत त्याचा बी अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्र पठार काय आहे? महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार. तर महाराष्ट्र पठार हे कशानं बनलेलं आहे? महाराष्ट्र पठार दुसरं नाव काय? दख्खनचे पठार. कशानं बनले ते? ज्वालामुखीय प्रक्रिया. ज्वालामुखीय प्रक्रिया.
भेगीय ज्वालामुखीच्या प्रक्रियेतून महाराष्ट्र पठार झालेला आहे. एकावर एक असे ज्वालामुखी थर ससत गेले आणि महाराष्ट्र पठार तयार झालेला आहे. या महाराष्ट्र पठाराची उतार कसा आहे याच्यावरती प्रश्न आला. उतार कुठून कुठं आहे महाराष्ट्र पठार सांगा बरं, लॉजिकली सांगा. या डायग्रामून सांगा, या डायग्रामून सांगा. उतार कुठल्या दिशेला आहे महाराष्ट्राचा? यस, पश्चिमेकडून कुठं आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडं. जर लय डिटेल बघायचं म्हणलं तुम्हाला तर इथे वायव्य दिशेकडून कुठल्या दिशेकडं? आग्नेयेकडे महाराष्ट्र पठाराचा उतार आहे. म्हणून आपल्याकडं सरासरी ज्या नद्या आहेत त्या कुठल्या वाहिनी आहेत? पूर्ववाहिनीत. बघा पूर्ण महाराष्ट्र पठाराच्या नद्या कुठल्या आहेत? पूर्ववाहिनी. सर थोडासा इथला भाग तापी का इकडचे आहे? मग तुम्ही पठारावरती लिस्ट दाखवली आणि ती का आहे? तापी नदी ही खचदरीतून वाहते. कशातून वाहते? तर खचदरीतून वाहते म्हणजे काय बरं? भारतातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? एक आहे तापी, दुसरी नर्मदा, तिसरी हे दोनच पुस्तकात आहेत. तिसरी आहे दामोदर. दामोदर नदी पण कशातून वाहते? खचदरीतून वाहते. खचदरी म्हणजे काय? इकडच्या साईडनं बघा तुम्ही, यूट्यूबला टाकून बघा, ते नदी दिसेल तुम्हाला. खूप मोठी अशी दरी आहे, ही एक नदी आहे, पहाड आहे, हे खूप मोठं उंच पहाड आहे, याच्यामधून नदी वाहते. हे खूप मोठी असं घळई तयार करते आणि नंतरच्या काळामध्ये पुढे जाऊन ती वाहत चालते. त्याच्यातून तुम्ही यूट्यूबला टाका, खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे. वरून तुम्हाला फक्त एक छोटंसं दिसेल, तुम्हाला खूप छोटी रांग दिसेल, एक बेंच एवढी. पण खाली जर बघितलं तुम्ही तर खूप मोठी अशी नदी, पूर्ण नदीचं क्षेत्र खाली आहे. त्या खडकाला भेदून वाहते, खचदरीतून वाहते म्हणजे खडकाला भेदून वाहते. ठीक आहे. या दोन नद्या तापी नर्मदा महाराष्ट्रातून वाहणाऱ्या दोन नद्या आहेत. त्या कशा आहेत? खचदरीतून वाहतात. तापी नदी 208 आणि ही 54 किलोमीटरपर्यंत महाराष्ट्रातून वाहते नर्मदा. ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण? सगळे पॉईंट क्लिअर आहेत. महाराष्ट्र दख्खनचे पठार आहे, ज्वालामुखी प्रक्रियेतून झालेला आहे. उतार कुठून कुठं आहे? आता याची खोली कुठं जास्त आहे? खोली कुठे जास्त आहे? दिस इज ऑल्सो PYQ. खोली डायरेक्टली विचारली नाही, पठाराची खोली कुठं आहे. मृदेची खोली विचारली. कशाची? मृदा. तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये, कोणत्या नदीच्या खोऱ्यात? तापी नदीच्या खोऱ्यामध्ये या महाराष्ट्रातील मृदेची खोली जास्त आहे. कुठं जास्त आहे? तापी. म्हणजे माती तयार कशी होते? खडकावरती पाऊस पडलाय, त्याच्यापासून अनेक वर्ष झालेत, त्याच्यापासून माती तयार होते. इकडं खोली जास्त आहे, लक्षात ठेवा. तापीच्या खोऱ्यामध्ये या भागामध्ये कशी आहे? त्याची खोली जास्त आहे, खोली जास्त आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र पठार आहे. महाराष्ट्र पठाराच्या सब पठारामध्ये जतचं पठार कुठं आहे? सांगलीमध्ये येतं. मालेगाव पठार कुठे? नाशिकमध्ये आहे. बालाघाट पठार आहे, मांजरा पठार आहे नगरमध्ये. ठीक आहे. बुलढाणा पठार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. असे इतर पठार त्या ठिकाणी आहेत. याच्यावरती पण पेपरला प्रश्न पडत असतो. महाराष्ट्र पठार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला आणि पूर्व जे विदर्भ आहे, कुठला विदर्भ? पूर्व विदर्भाचा थोडासा भाग इकडे सोडला, गडचिरोली, सुरजागड, भामरागड भाग सोडला, तिथून इकडच्या भागामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र पठार आहे. कुठं आहे? काय आहे? महाराष्ट्र पठार आहे. पुढचा महत्त्वाचा भाग आहे, पठारावरच्या गोष्टींना कोकणाशी जोडायचं आहे. मध्ये आलेला सह्याद्री पर्वत. काय आलेला आहे? सह्याद्री पर्वत. मग आता ह्या दोन भागांना जोडण्यासाठी कायची निर्मिती झालेली आहे? घाटाची. कशी झालेली आहे? घाटाची निर्मिती झाली आहे. मग घाट कोणते कोणते आहेत? कुठून कशाला जोडतात? आयोगाचा आवडता प्रश्न, पोलीस भरतीचा आवडता प्रश्न, दोन शहरादरम्यानचा घाट ओळखा. खूप जास्त आवडतो त्यांना प्रश्न, खूप जास्त आवडतो. सांगा बरं मला, मुंबई पुणे कोणता घाट आहे? पुणे नाशिक नाही. ठीक आहे. मुंबई नाशिक. यस, मुंबई नाशिक काय आहे? कसारा घाट आहे. तर ठीक आहे. पुणे बारामती कोणता? दिवे घाट. चला, पुणे सातारा. पुणे घ्या, पुणे सेंटर घ्या, पुणे सेंटर घ्या. आता मुंबई जवळ आहे पुण्याहून. काय जवळ आहे? मुंबई जवळ आहे. पुण्याला शेती होते, मुंबईला शेती होते का? आता जर समजा आपण एखादं पीक घेतलं तर जवळपास मार्केट पाहिजे का नाही विकायला? मग आपण पुण्याला घेतले बोरं. काय घेतले? बोरं घेतले. विकायचे कुठं? मुंबईला. नाही ट्रिक आवडली, जाऊ द्या. मुंबईहून पुण्याला झालं, ट्रॅफिकमुळे तुम्ही काय होतात? बोर होता का ना? ट्रॅफिक असं लक्षात ठेवा. मुंबईहून पुण्याला जायचं पण ट्रॅफिक एवढी आहे तर बोर झाले तुम्ही. काय झाले? बोर झाले. मुंबईहून पुणे म्हणले नाही, आता काय करू? पुण्याहून आपण नाशिकला जाऊ. काय झालो? नाशिकला. नाशिकचं एक जागृत देवस्थान सांगा. त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर म्हणजे महादेव मंदिर. महादेवाला काय लागतो? चंदन लागतो. काय लागतो? चंदन. बेलवी लागतो. ठीक आहे. चंदन पण लागतो. काय लागतो? चंदन. नाशिक. मग इथं का कुठला घाट आहे?
चंदनपुरी घाट, चंदनपुरी घाट, चंदनपुरी घाट. पुण्याचं चंदन कुठं लावायचं? नाशिकला लावायचं आहे. मुंबईहून नाशिकला जायचं तुम्हाला, मुंबईहून नाशिकला जायचं आहे. मग इथं काय आहे? कसारा घाट. कोणतं घाट आहे? कसारा. दुसरं नाव सांगा. थळघाट, थळघाट. ठीक आहे, कुठला घाट आहे? थळघाट आहे. कसारा घाट लक्षात कसं ठेवायचं बघा. मास्तर 4 घंटे त्याला शिकवलं कसं काय माराना बघा. कसा, कसा मराना. कसारा म्हणलं काय घेतलं? कसा. मुंबईचं मग घेतलं, इथलं रा घेतलं, इथलं कसा माराना. इतकं वेळ झाला शिकवायला, बोर करायला, झोपायला, सोडायला झाला. 4 सकाळपासून 10 वाजल्यापासून ताणून ठेवलं आम्हाला. सांगितलं 1 वाजेपर्यंत लेक्चर, 2:30 वाजले तरी सोडलं नाही. ठीक आहे, सोडून आपण लवकर सोडू, काय करायचं. पण नंतर बघा, नाशिकहून धुळ्याला जायचे. कुठे जायचे? धुळ्याला जायचे. धुळे, नाशिक. नळिंगे घाट, नळिंगे किंवा काही काही ठिकाणी लळिंगे पण घाट आहे. ठीक आहे, चला ओके. आता बघा, धुळ्याहून पुन्हा आलं तुम्ही इकडं छत्रपती संभाजीनगरला. कुठं आले? छत्रपती संभाजीनगरला. कुठला घाट आहे इथं? ही डायग्राम नंतर काढून घ्या तुम्ही. डायग्राम खूप महत्त्वाची. छत्रपती संभाजीनगर धुळ्याहून सांगा इथं कुठला घाट आहे? औटरमचा घाट. कुठला आहे? औटरम घाट किंवा कन्नड घाट, कन्नडच्या वरी, चाळीसगावच्या दरम्यान. ठीक आहे, धुळे, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, चला जाऊ द्या. येऊ पुण्यात वापस. बस झालं पुणे. चला पुणे. हां, औटरम, औटरम, औटरम. चला ठीक आहे. आता बघा, पुणे. पुण्याचे सगळे दिवे कुठले लोक आले रे? पुण्यावरती राज कुणाचं आहे? पुण्यावरती राज कुणाचं आहे? बारामतीवालेच. कुणाचं आहे? बारामतीवालेच राज आहे पुण्यावरती. बारामती. पवार साहेब, दोन्ही, तिन्ही, चारी, सुळे. ओके, सगळ्यांचं पवार कंपनीचं राज कुठं आहे? पुण्यावरती राज आहे. राज आहे म्हणजे काम बी गेले बिचारे, चांगलं असू द्या. मग पुण्याचे दिवे कोण हलवतात वाले? कोण हलवते तिथं? दिवे घाट. पुण्याचे दिवे कोण हलवते? बारामतीवाले. मग पुणे बारामती कुठला घाट आहे? दिवे घाट. चला ठीक आहे. पुण्याहून साताऱ्याला जायचं. कुठं जायचं? साताऱ्याला. फक्त रस्त्यात तुम्ही काय टाकू नका? खांबा टाकून नका, नाही तर गाडीचं ॲक्सिडेंट होईल. खांबा टाकी. ठीक आहे, खांबा टाकी. खांबा टाकी. पुण्याहून साताऱ्याला जाताना खांबा टाकू नका, नाही तर काय होईल? ॲक्सिडेंट. चला पुण्याहून महाडला जायचं आहे. हां, तुम्ही हे आणा. तुम्ही उद्या करून आणा होमवर्क. चला सगळे तुम्ही सांगल्यावर तुम्ही अभ्यास काय करणार? हां, नाही फोंडा नाही. चला पुढे जायचं. आता सातारा झालं, पुणे सेंटर झालं आहे. आता बघा, मुंबई नगर, अहिल्यानगर, मुंबई अहिल्यानगर किंवा ठाणे अहिल्यानगर, कल्याण अहिल्यानगर यांच्या दरम्यान एक घाट आहे. तो घाट बघून मग आपण सेंटर बदलू आपलं. कुठला घाट आहे इथं? माळशेज घाट आहे. कुठला आहे? माळशेज घाट. माळशेज घाट. या घाटामध्ये फ्लेमिंगो पक्षी आढळतात. कुठले पक्षी आढळतात? फ्लेमिंगो. याच्यावरती प्रश्न आलेला आहे, कोणत्या घाटामध्ये फ्लेमिंगो पक्षी आढळतात? माळशेज घाटामध्ये. कुठं? माळशेज घाटामध्ये. ठीक आहे, चला असू द्या. झालंय पुणे सेंट्रल. पुणे सेंट्रल झालंय का? आता सेंट्रल आपण बघू. सेंट्रल बदलू आपण कोल्हापूर करू. इथं दिसेल का तुम्हाला? नाही दिसणार. ठीक आहे, हे मोडू का? झालं की सगळ्यांचं? झालं नाही? डायग्राम झाली का? ठीक आहे, चला आपण डायग्राम बदलू. आता कोल्हापूर करू. इथं घेऊ का? कोल्हापूर. कोल्हापूर सेंटर घ्या. चला कोल्हापूरहून तुम्हाला रत्नागिरी. रत्नागिरीचे काय फेमस आहेत रे? कोणते? हापूस आंबे. मग रत्नागिरी, कोल्हापूर, आंबा घाट. काय घाट? आंबा घाट. रत्नागिरीचे आंबे कुठेतरी लागतील ना? कोल्हापूर. चला कोल्हापूर, सावंतवाडी. सावंतवाडीचं काय फेमस आहे? काहीतरी फेमस आहे बघा. सावंतवाडी. सावंतवाडीचं फेमस काय बघा? मच्छी नाही, आणखी काहीतरी जगप्रसिद्ध आहे. काय तर खेळणी, काय खेळणी असती? लाकडी खेळणी. लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहे. समजा सावंतवाडीहून तुम्ही लाकडी खेळणी घेऊन कुठे निघले? कोल्हापूरला निघले. तर कोल्हापूरला निघल्यानंतर ते लाकडी खेळणी फुटतील का नाही? रस्ते आधीच एवढे खराब आहेत. हां, आता चांगले गेलेत म्हणा, पण तरी पण खराब रस्ते. राहू द्या, खड्ड्यात रस्त्यात खड्डा ओळखू येत नाही. हां चला, सावंतवाडी, कोल्हापूर. सावंतवाडी, कोल्हापूर. कोणता घाट येईल मग? कोंडा घाट. कोणता येईल? कोंडा घाट. चला बेळगाव, सावंतवाडी. बेळगाव. बेळगाव, सावंतवाडी. गाव, सावंतवाडी. किंवा इकडे बेळगाव, पणजी पण येऊ शकते. पुढे जायचं पणजी. पणजी, बेळगाव, सावंतवाडी किंवा बेळगाव, पणजी इकडच्या साईडचा भाग. इकडे कोणता घाट आहे? आंबोली घाट. कुठला आहे? आंबोली घाट आहे. कुठला आहे? आंबोली घाट आहे. चला ठीक आहे, ओके ओके. वरून आलं सातारा. कुणी आलं तर हे कोल्हापूर बघा. रत्नागिरी, सावंतवाडी, आंबोली, कुडाळ. कुडाळ, कोल्हापूर, कुडाळ. हनुमंत घाट. कोणता घाट?
हनुमंत घाट. कोल्हापूर कुठं? हनुमंत घाट. हे 4 लक्षात ठेवा. कोल्हापूर कुठं? हनुमंत घाट. ठीक आहे. चला, शेवटचा घाट कोणता आहे महाराष्ट्रातला? बेळगाव सावंतवाडीचा कोणता आहे? आंबोली घाट. सर्वात दक्षिणेकडचा कोणता घाट आहे? आंबोली घाट आहे, लक्षात ठेवा. कुठं? कोल्हापूर राजापूर. कोल्हापूर राजापूर. अनुस्करा घाट. अनुस्करा घाट. ठीक आहे. पुन्हा कोल्हापूरच्या वरती कराड चिपळूण. कराड चिपळूण. कुंभारली घाट. कोणता घाट आहे? कुंभारली घाट. कुंभारली घाट. चला, ठीक आहे, इथपर्यंत आहे. नंतर बघा, महाड महाबळेश्वर. महाड महाबळेश्वर. महाड महाबळेश्वर. महा 2 महा एकत्र काय होईल? पार होते ना ते. महापारघाट. पारघाट. पारघाट. येस, पारघाट. ठीक आहे. तुमच्यासाठी होमवर्क, रणतुंडीचा घाट सांगा तुम्ही उद्या मला. रणतुंडी. रणतुंडीचा घाट उद्या शोधून आणायचा आहे. काळजी करू नका. उद्याचं लेक्चर 5-5, 6-6 घंट्यात होणार नाही. 2-3 घंट्यात संपून जाईल. 2.5 घंट्यात संपल उद्या. हां, रणतुंडीचा घाट आहे. कुठला आहे? रणतुंडीचा घाट. हां, हे आणायचं तुम्हाला उद्या. नंतर एक आणखी होमवर्क, पसरणीचं एक सांगा. 2 आणा. पसरणी घाट. प्रश्न दोन्ही पण आले ना? राजापूर कोल्हापूर. थोडं राहिले रे भाऊ, शांत बसा, थोडं राहिले. चला, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांना कळलंय? ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे. जायचं सह्याद्रीमध्ये वापस. घाटात आलो तर सह्याद्री बघून जाऊ ना. आता सह्याद्रीमधलं काय बघायचं राहिलं? आता शिखर. सह्याद्रीमधले शिखर सांगा. सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? महाराष्ट्रातलं सांगा. कळसुबाई. 2 नंबर सांगा. 2 नंबर सांगा. उंची पाठ करत बसू नका. खूप कमी वेळेस पेपरला उंची येतात. डोळ्या लावून प्रश्न येतो. सर्वात जास्त सर्वात कमी उंची आलेली असते तिकडच्या बाजूला, एका साईडला उंची, एका साईडला शिखर. कोण हसतो? कसा मी हसतो? कसा मी हसतो? ते 5 झाले. आता आपापली तयार करा. क सा ब. कसा हसतो? कोण हसतो? कसा मी हसतो. लक्षात ठेवा. तुम्ही तुमची ट्रिक, आपण आपली ट्रिक. बायासाठी ट्रिक बदलू नका. कसा भासतो? कळसू. कळसूबाई. चला, नंतर साल्हेर. नंतर बच महाबळेश्वर. महाबळेश्वर. कसा मी लक्षात ठेवू शकतो तुम्ही. महाबळेश्वर. कसा भासतो? ह स तो. हरिश्चंद्रगड. चला, नंतर स सांगा. सप्तशृंगी. तोरणा. राज. कसा भासल्यानंतर कसा टिकून आलाय पाकिस्तानमधून इकडे अटॅक केला, हसायला लागलाय. मग कोण? त्रस्त ना, राज ठाकरे. राज असतो त्रस्त. राज असतो त्रस्त. ठीक आहे, राज असतो त्रस्त. कसा भासतो? हसतो लिहिलं. राजगड. असतो अस्तंभा. अस्तंभ कुठलं घेतलं आपण? हे अस्तंभ कुठलं घेतलं आपण? कुठलं घेतलं? नाही, कुठलं आहे? सातपुड्यातलं घेतलंय. त्रस्त. त्र्यंबकेश्वर. नंतर बघा, मग आता सीना ताणावं लागेल ना कुणाला? सीना, सिंगी, तो, ताना, दरा हनुमान. चिखलदरा. नंतर चिखलदरा आहे, नंतर हनुमान आहे. सिंगना, तो, ताना, दरा, विराट, वैराट आहे. महाराष्ट्रातले सर्व शिखर आले आहे. वैराट, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, अस्तंभा, त्र्यंबकेश्वर, सिंगी, चिखलदरा, वैराट आणि शेवटला हनुमान. हे महाराष्ट्रातले सर्वात जास्त उंचीचे शिखर आहेत, 1 पासून शेवटपर्यंत. आता आधीमध्ये दुसरे असतील, स्किप केले असतील. मॅरेथॉन लेक्चर आहे, डिटेलमध्ये नाही घेता येणार सगळ्या गोष्टी. आधीच बोर झालात तुम्ही. काहीला झोपा येतात, काही झोपलेत. हां, तामिनी घाट आहे. तामिनी. ठीक आहे, चला पुढे बघा. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. उत्तरेकडून दक्षिणेकडे
महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम कोणता? महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम. तामिनी, चिखलदरा, नंतर वैराट, नंतर हनुमान. तामिनी घाट आहे, तामिनी घाट. अस्तंबा, हनुमान आहे, हनुमान. ठीक आहे. सांगा महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचं शिखर कोणतं? महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचं शिखर कोणतं? कुठलं आहे सर्वात उत्तरेकडचं शिखर? नाही. चला, अस्तंबा कुठला आहे? अस्तंबा, अस्तंबा, अस्तंबा. लक्षात द्या इकडं. जावाई सासरे गेले तर जावाई आणि त्याची बायको गेले सासरवाडीला. जावयाला काही धोंड्याला अंगठी केली नाही, काय केलं नाही, अंगठी केली नाही. मग जावाई चिरायला लागलाय, चिखल फेकून आणला. काय हाणायला फेकून? चिखल. कुणाला हाणायला आहे? तिथं हाणून लागला तू कुठं बाजूला. ते लागला सासूला. बायको म्हणती अहो चिखल हाणू नका. ते म्हणलं काय होईल? सिंक येईल म्हणे तुम्हाला. इकडे चिखल हाणत तसेच सिंक होईल. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. चिखल हाणू नका. कुणाला? सासूला. सासूला. काय होईल मग? सिंक होईल. सिंक, सिंक होईल. एक ट्रिक इथपर्यंत आहे. पुन्हा भीमा ताईचा तवरा राजाच्या महाराणी तारासारखा आहे. राजाच्या राणी महाराणी तारासारखा. बघा, अस्तंबा, वैराट, चिखलदरा, चिखलदरा, हनुमान, हनुमान, नंतर साल्हेर, ते सिंगचं सिंगी, कचं कळसुबाई, होईलचा हरिश्चंद्रगड, भीमा भीमाशंकर, ताईचं तारामती, तौला, राजगड, तोरणा. लक्षात, तोरणा, राजगड, महाबळेश्वर. राजगड, महाबळेश्वर. एवढं लिहून घ्या. हे पुस्तकात सापडणार नाही तुम्हाला कुठं, म्हणून दिलंय. झालंय का? चला. भीमाशंकर, तोरणा आहे, तोरणा. नंतर राजगडला, नंतर महाबळेश्वरला. हे नाही, हे लिहू नका. हे राजगड आणि महाबळेश्वर. ठीक आहे, जायचं पुढं. कळलं इथपर्यंत? काय अडचण नाही? नाही अडचण. आता घाट पठार बिठार सगळं संपलंय. आता परत येऊ राजकीयकडे वापस. राजकीयकडे परत वापस येऊ आपण. क्षेत्रफळ दृष्टीने कुठले कुठले जिल्हे महत्त्वाचे मोठे आहेत, लहान आहेत ते बघू. चला सांगा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळ दृष्टीने तिसरा मोठा जिल्हा कोणता? कोणता? तिसरा? नाही, संभाजीनगर नाही. पहिल्या 5 मध्ये येत नाही संभाजीनगर. यस, नाही. पुणे पण नाही. 1 नंबर नगर, अहिल्यानगर. 2 नंबर नाशिक. 2 नंबर पुणे. 3 नंबर नाशिक.
2 पुढे नाशिक. नंतर 4 नंबर सोलापूर. 5 नंबर गडचिरोली. ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक भूगोल म्हणलं ट्रिक आणि ट्रिक म्हणलं की भूगोल आहे. आपणा सोलागड. आपणा सोलागड. आपणा सोलागड तुमच्याकडे किती गड बघा. आपणा सोलागड आहेत. आपणा सोलागड ठीक आहे. आपणा सोलागड ठीक आहे. नंतरचे माहीत पाहिजे असतील तर लिहा. लिहू नका येणार नाही पेपरला. नंतर येतं यवतमाळ. नंतर अमरावती. नंतर जळगाव. नंतर बीड, नांदेड हे येतं. पण ह्याची काही गरज नाही तुम्हाला पेपरला. हे पहिले 2-3 लक्षात ठेवा. आपणा सोलागड हे अमर जबिना हे ट्रिक आहे. पण काही गरज नाही पहिले 10 लक्षात ठेवायचे. आपण सरळ सेवा करतो. आपल्याला 5 बी असले बस झाले. पण मी आम्हाला MPSC जे MPSC करते त्यांसाठी 10 लक्षात ठेवा. लक्षात ठेवू नका. ट्रिक लक्षात ठेवा. हे अमर जबिना इथपर्यंत पेपरला येत असतं. हे तुम्हाला एक्स्ट्रामध्ये करायचे. पण हे इलिमिनेशन मेथडसाठी कामाला जातं. चला ठीक आहे. चला पुढं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात छोटे सर्वात लहान जिल्हे कोणता आहे? सर्वात लहान कोणता आहे? मुंबई शहर. नंतर कोणता आहे? मुंबई उपनगर. नंतर भंडारा. नंतर ठाणे. नंतर हिंगोली. लक्षात आहे इकडं. MMBTH मामा मामी भांडतात तेव्हा एकमेकाला हाणतात. बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा. भंडारा 3 अक्षर लक्षात ठेवा. भंडारा. ठाणे. नंतर हिंगोली. याच्या पुढचे पाहिजे असतील तर नंदुरबार, वाशिम, पालघर, गोंदिया, अकोला. 10 शेवटचे 10 पहिले. MPSC वाल्यांसाठी हे लय महत्त्वाचे भाऊ. काही करावं लागते. नंदुरबार, वाशिम, पालघर. एक मिनिट हा. चला नंतर नंदुरबार आहे, वाशिम आहे, सिंधुदुर्ग आहे, पालघर आहे, गोंदिया आहे, अकोला आहे. ट्रिक लक्षात ठेवायची. खाली वर झालं ट्रिक असतात. त्यासाठी तयार करून ठेवतो मी. MMBTH आता मामा मामी भांडतात तेव्हा हाणतात. झाले त्यांचे भांडणं झाले. त्यांच्या लेकरं कोणाचं सांभाळतील ना. मग नंदू म्हणते वा सिंधू. पाल ती अकेले म्हणजे ते लेकरं जे आहेत ते सिंधूनं पालघर. नंतर गोंदिया. नंतर अकोला. याची पण ट्रिक आहे. 11 जिल्हे तयार. पण नको एवढं नका लक्षात ठेव. एवढं लक्षात ठेवलं काय करायचं. स्मार्ट वर्क करा. MPSC वाल्यासाठी मास्तरासाठी आम्हाला शिकवावं लागतं. आम्हाला पाठ करावं लागतं. ते तुम्हाला शिकवायची गरज आहे का नाही. त्याच्यामुळे एवढ्याला पाठ करू नका. ठीक आहे. झालं आहे का. काही अडचण आहे. चला एकूण प्रशासकीय विभाग किती महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 6 आहेत. कोणते कोणते? कोकण. कोकण. कोकण पश्चिम महाराष्ट्र. हे प्रादेशिक सांगायला तुम्ही मला. पश्चिम नाशिक विभाग, संभाजीनगर विभाग, अमरावती. यस बरोबर. नागपूर बरोबर. चला पुणे बरोबर आहे. चला हां चला येऊ आपण तिकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे इकडे येऊ. कुठून जायचं? पश्चिमेकडून पूर्वेकडे. 1 नंबर कोणता आहे? कोकण. कोकण किंवा मुंबई. कोकण. 2 नंबर पुणे. 3 नंबर नाशिक. 4 नंबर छत्रपती संभाजीनगर. 5 नंबर अमरावती. अमरावती. नंतर नागपूर. नागपूर. ठीक आहे. आता कोकणामध्ये किती जिल्हे आहेत एकूण? कोणते कोणते? कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी. किती झाले? पालघर 1, ठाणे 2, मुंबई शहर 3, मुंबई उपनगर 4. त्याच्यानंतर रत्नागिरी रायगड 6. किती झाले एकूण? 7 झाले. किती झाले? 7. एकूण तालुके किती? एकूण तालुके किती? आठवा. चला काढा थोडेसे काढा तालुके. बरं चला पुणे विभागात या. पुणे विभागात जिल्हे सांगा.
किती आहेत? 4 आहेत. कोणते कोणते? 5 कोणते कोणते? सांगली, सातारा, नंतर सोलापूर, नंतर आणि पुणे. चला नंतर या नाशिक विभागात. नाशिकमध्ये सांगा जिल्हे किती आहेत? नाशिक, हां नाशिक, पुन्हा अहमदनगर, अहमदनगर, अहिल्यानगर, पुन्हा धुळे, धुळे, पुन्हा ओके. चला पुढे येऊ. संभाजीनगर सांगा. संभाजीनगर, जालना, संभाजीनगर, जालना, पुन्हा बीड, बीड, परभणी, परभणी, हिंगोली. सांगा संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळानं? बीड, बीड. सर्वात लहान कोणता? हिंगोली, पेपरचे प्रश्न आहेत. हिंगोली. चला नंतर जाऊ अमरावतीमध्ये. सांगा अमरावतीमध्ये किती जिल्हे आहेत? 5 कोणते कोणते? अमरावती, अकोला, पुन्हा यस, पुन्हा पुन्हा वाशिम, वाशिम, वर्धा पलीकडे येतो नागपूरमध्ये. चला पुढं नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. चला तालुके. संभाजीनगरमध्ये 76 आहेत, नागपूरमध्ये 64 आहेत, पुण्यामध्ये 58 आहेत, अमरावतीमध्ये 56 आहेत, नाशिकमध्ये 54 आहेत, कोकणामध्ये 47 आहेत. अशा पद्धतीने तालुके आहेत. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, याच्यावरती आणखी एक प्रश्न पडत असतो पेपरचा, आवडता प्रश्न. या प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम लावा. STI मुख्य परीक्षा 2018 MPSC वाले लक्ष द्या इकडं, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. नंतर 2021-22ला पण आला प्रश्न, लक्षात ठेवा. औना, पुणे, नागमती, काय करणे? कोकण देखणे, कोकण देखणे. बघा पहिला औरंगाबाद होतं म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नंतर नाशिक, नंतर पुणे, नंतर नागपूर, नंतर अमरावती आणि शेवटचं कोणतं आहे? कोकण. औना, पुणे, नागवती, कोकण देखणे. औना, पुणे, नागवती, कोकण देखणे. अशा पद्धतीनं आहे हे प्रशासकीय विभागाचा क्रम. कशाचा क्रम? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? संभाजीनगर, छत्रपती संभाजी. सर्वात लहान कोणता? कोकण. तालुक्याच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? छत्रपती संभाजीनगर. सर्वात लहान कोणता? कोकण. जिल्ह्याच्या बाजूने जर बघितलं सर्वात मोठा कोणता? संभाजीनगर आहे. सर्वात मोठा कोणता आहे? संभाजीनगर आहे. ह्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या पेपरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला खूप खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. चला आणखी महत्त्वाचं आहे तालुके. सारख्या नावाचे तालुके येतात पेपरला. सारख्या नावाचे तालुके याचा आपण अभ्यास करायचा तुम्हाला. मालेगाव कुठे आहे? मालेगाव नाशिक आणि बघा नाशिक आणि कशात आहे ती सांगायची तुम्ही. नंतर बघा आष्टी शिरूर, 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 बीड आणि पुणे, बीड आणि पुणे. चला ठीक आहे. कारंजा, कारंजा, वर्धा आणि वाशिम. सारख्या नाव तालुके या पद्धतीने पाठ करा. सेलू, मानव, सेलू, सेलू आणखी कुठं आहे ते बघा. त्याच्यानंतर बघा मोताळा, मोखाडा, देवळी, देवळा. अशा नाव तालुके एक नाशिकमध्ये आहे, एक वर्ध्यामध्ये आहे. मोखाडा, मोताळा बघा हे कुठं आहेत. अशा पद्धतीने सारखे वाटणारे सारख्या नावाचे ह्याचा पण अभ्यास करा तुम्हाला. आपला हेतू काय याचा की अभ्यास कसं करायचा, काय करायचं. इथं पेपरचा प्रश्न असतो. मोखाडा, मोताळा, देवळी, देवळा, लहान मोठे तालुके वगैरे वगैरे. ठीक आहे. या काही गोष्टी आहेत, या गोष्टीचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा पेपरला प्रश्न येतो 10 तालुके असणारा जिल्हा कोणता? ओके. 12 तालुके असणारा जिल्हा कोणता? 5 तालुके असणारा जिल्हा कोणता? हे असे पेपरचे आवडते प्रश्न असतात. 10 तालुके असणारा किती लक्षात कसं ठेवणार? मेरे 10 साले, मेरे 10 साले. एक पण नाही आणखी ना, काही काळजी करू नका. मेरे 10 साले. ठीक आहे. 10 साले किती? 10 साले. 6चं आणि लाच. लातूर एक आहे, एक बघा कोणी कोणतं तरी. सांगली, सातारा आहे. सोलापूर नाही, सोलापूर नाही. सोलापूर 11 आहे. सोलापूर किती आहे? 11 आहे. सांगली आहे. ठीक आहे. चला ओके. नंतर 12 कोल्हापुरी चप्पल केवढ्याला ती? 1200 रुपयाला. कितीला ती? कमीत कमी 1200 रुपयाच्या पुढेच असतात कोल्हापूरच्याकडे. 1200 रुपये. कोल्हापुरी तुम्ही घालून गेलात कुठंतरी, ती चोरली कोणतरी. काय चोरली? कोल्हापुरी चोरली. 1200 रुपयाची कोल्हापुरी चोरली. कोल्हापुरी, कोल्हापूर आणि गडचिरोली 1200 रुपयाची कोल्हापुरी चोरली. तुम्ही आणखी याच्यात आणखी तुमच्या पद्धतीने काय लक्षात ठेवायचं लक्षात ठेवू शकता. 10 सालेला काय सांगितलं? सांगली आणि लातूर 2 आहेत. 2 आहेत. असं सांगाल तुम्हाला.
नंतर बघा सातवाले कोणते सातवाले